जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी घटक तिसरा आकृती पूर्ण करा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 41 ते 50 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भातील महत्त्वाची सूचना आपण समजून घेणार आहोत। यामध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात। यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या किंवा नक्षा असतात। या आकृत्या नक्षांमध्ये निश्चित सुसंगतता असते। याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती अथवा नक्षी काय असायला हवी हे कळू शकते। आकृती पूर्ण करा हा घटक समजून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत। प्रश्नाकृतीतील 4ही भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असू शकतात। 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असतील तर इतर 2 भागातीलही सारख्याच असायला हव्यात। 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा असतील तर इतरही 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा असतात, किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरत्या आकृत्या असू शकतात। प्रश्नाकृतीतील सर्व भागातील आकृत्या किंवा नक्षा भिन्न असू शकतात, पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते। पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आहे। त्यातील एक भाग वगळलेला आहे। उजवीकडील उत्तराच्या आकृत्या A, B, C आणि D या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकते ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। घटक क्रमांक 3 आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न क्रमांक 41 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता यातील 3 क्रमांकाचा चौरस हा उजव्या दिशेने 90 अंशात वळवला असता पहिल्या क्रमांकाची आकृती मिळते, तर पहिल्या क्रमांकाचे चौरस 90 अंशात उजवीकडे वळवले असता दुसऱ्या क्रमांकाची आकृती मिळते। हाच क्रम लक्षात घेता दुसऱ्या क्रमांकाची आकृती 90 अंशात उजवीकडे वळवली असता चौथ्या क्रमांकाची आकृती मिळायला हवी आणि ती आहे पर्याय क्रमांक C। म्हणून या ठिकाणी आपण C चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 42 ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्यांचे पर्याय आपल्याला दिसत आहेत। या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता आपणास असे लक्षात येईल की 2 क्रमांकाचे चौरस हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता 3 क्रमांकाचे चौरस मिळते। हाच संबंध लक्षात घेता 1 क्रमांकाच्या चौरसास 90 अंशात उजवीकडे वळवले असता 4 क्रमांकाचे चौरस आपणास मिळावयास हवे आणि तशी आकृती आहे पर्याय क्रमांक C। म्हणून आपण पर्याय क्रमांक C चे वर्तुळ येथे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 43 च्या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करूया। या आकृतीत एका चौरसाचे 4 भाग केले असून त्यातील 3 भागामध्ये त्रिकोणाची एक आकृती आहे, तर चौथा भाग हा उत्तर आकृत्यांमधून शोधून आपल्याला त्या त्रिकोणाची पूर्ण आकृती तयार करायची आहे। आता उत्तर आकृत्यांमधून योग्य तो चौरस न फिरवता जसा आहे तसा त्या चौरसाच्या जागी ठेवल्यानंतर आतील त्रिकोणाची आकृती पूर्ण व्हायला हवी आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक C। कारण C क्रमांकाचे चौरस हे रिकाम्या जागेवरती ठेवल्यानंतर त्रिकोण पूर्ण होतो, म्हणून आपण C चे पर्याय हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 44 च्या प्रश्नाकृतीचे निरीक्षण करा। या प्रश्नाकृतीमध्ये 4 चौरसांपैकी चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 दिलेले आहेत आणि यांचा एकमेकाशी काय संबंध आहे तो आपण निरीक्षण करून शोधूया। चौरस क्रमांक 1 मधील आकृती जशास तशी चौरस क्रमांक 3 मध्ये दिसते आहे। हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 2 मधील आकृती चौरस क्रमांक 4 मध्ये असायला हवी आणि अशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक B ची। म्हणून आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक B चे वर्तुळ हे काळे करणार आहोत।
प्रश्न क्रमांक 45ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृती आपल्यासमोर दिसत आहेत. या ठिकाणी असलेली प्रश्नाकृती ही आत्तापर्यंत अभ्यासलेल्या इतर आकृत्यांपेक्षा वेगळी आहे, कारण यामध्ये एका चौरसात एक अपूर्ण असे वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळाचा व्यासही अपूर्ण असा दिसतो आहे. पेन्सिलचा वापर करून आपण या प्रश्नाकृतीचे वर्तुळ पूर्ण करून घेतले आणि व्यास पूर्ण करून घेतला तर हा पेन्सिलने काढलेला भाग उत्तर आकृत्यांपैकी कोणत्या आकृतीशी जुळतो हे आपण तपासणार आहोत. तेव्हा आपल्या असे लक्षात येईल की हा पेन्सिलने काढलेला भाग इतर कोणत्याही पर्यायाशी जुळत नाही, तर तो फक्त पर्याय क्रमांक डी या पर्यायाशी जुळतो. म्हणून आपण पर्याय क्रमांक डी या पर्यायाभोवतीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 46 याची प्रश्नाकृती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा प्रश्नसुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा आहे. या प्रश्नाकृतीमध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असून त्यापैकीच्या 3 चौरसामध्ये काही आकृत्या आहेत आणि यातील 2 आकृत्यामध्ये काहीतरी साधर्म्य आपल्याला दिसत आहे. चौरस क्रमांक 1 यामध्ये एक चौरस आणि त्यामध्ये फुल्लीचे चिन्ह आहे, तर चौरस क्रमांक 2मध्ये फक्त फुल्लीचे चिन्ह आहे. हाच संबंध लक्षात घेऊन चौरस क्रमांक 3 मधील बाहेरचे चौरस कमी केल्यानंतर उरणारी आकृती ही फक्त चौरस क्रमांक 4 मध्ये असणार आहे आणि ती आकृती आहे पर्याय क्रमांक सी. म्हणून आपण पर्याय क्रमांक सीचे वर्तुळ येथे काळे करणार आहोत. यानंतर प्रश्न क्रमांक 47च्या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता यामधील 3 चौरसांमध्ये आकृत्या दिलेल्या आहेत, तर चौथ्या क्रमांकाचे चौरस हे रिकामे आहे. या ठिकाणी दिलेल्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो शोधण्याचा प्रयत्न केला असता चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 2 या एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत, तर हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 4 या ठिकाणी येणारे उत्तर हे चौरस क्रमांक 3ची आरशातील प्रतिमा असायला हवी आणि ती आहे पर्याय क्रमांक डी. म्हणून आपण पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 48च्या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येते की चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 3 यामधील आकृती समान आहे. फक्त चौरस क्रमांक 3 मधील वाढत गेलेल्या 2 रेषा या वाढत जाऊन चौरस क्रमांक 2 मध्ये गेलेल्या आहेत, तर चौरस क्रमांक 4च्या जागेवर ही चौरस क्रमांक 1 सारखीच आकृती असायला हवी आणि 1 नंबरच्या चौरसातून वाढत गेलेली रेषा ही 4 नंबरच्या चौरसामध्ये यायला हवी आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. म्हणून आपण पर्याय क्रमांक डीचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 49च्या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता त्यामध्ये आपणास एक अपूर्ण वर्तुळ आणि एक अपूर्ण चौरस दिसतो आहे. ज्या ठिकाणी उत्तर पर्यायापैकी योग्य पर्याय ठेवल्यानंतर वर्तुळही पूर्ण होईल आणि चौरसही पूर्ण होईल अशी आकृती आहे पर्याय क्रमांक ए, जी ठेवल्यानंतर ही आकृती पूर्ण होते. म्हणून आपण पर्याय क्रमांक एचे वर्तुळ हे काळे करणार आहोत. प्रश्न क्रमांक 50च्या प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या 3 आकृत्यांमध्ये प्रत्येक आकृती वेगवेगळी दिसत आहे, पण यातील चौरस क्रमांक 1 आणि चौरस क्रमांक 3 यामध्ये काय साम्य आहे ते आपण शोधूया. चौरस क्रमांक 1 मधील बाहेरील चौरस कमी करून चौरस क्रमांक 3 मधील चौरस मिळतो आहे, पण आतील चौरस हा 45 अंशात उजवीकडे वळवला आहे आणि आतमध्ये 4 काळे ठिपकेही आले आहेत. हाच संबंध कायम ठेवून आपण चौरस क्रमांक 3 मधील बाह्य वर्तुळ काढून टाकले असता आतील वर्तुळ 45 अंशात उजवीकडे वळवले आणि त्याच्यामध्ये 4 ठिपके दिले असता पर्याय क्रमांक बीशी हा पर्याय जुळतो. म्हणून आपण पर्याय क्रमांक बीचे वर्तुळ काळे करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आकृती पूर्ण करा या स्वाध्याय मालिकेतील प्रश्न सोडवले आहेत. यापुढील प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यापूर्वीच्या 2 स्वाध्याय मालिकांची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे, त्यावरती प्रेस करून तुम्ही त्या पाहू शकता. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.